आपण थेट जाऊयात. पाठिंबा घेऊन सरकार चालवावं लागलं. त्या तेलुगू देशमचा काय जाहीरनामा आहे बघा, त्यांना सोबत घ्यावं लागलं. नितीश कुमारचा काय जाहीरनामा आहे बघा, आणि मग आम्हाला नाव ठेवता का? खरं तर गिरे तो भी टांग ऊपर तुमची आहे. लोकांनी मोदीला नाकारलेलं आहे, भारतीय जनता पार्टीला नाकारलेलं आहे. सर, जसं तुम्ही म्हणता लोकांनी मोदींना नाकारलेलं आहे, यंदा विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारला नाकारत आहे आणि तशी तयारी महाविकास आघाडीने केली आहे. बिलकुल केलेली आहे. ज्या अर्थी 31 जागा आम्ही जिंकलो, त्या अर्थी सगळ्या विधानसभेचा जर रिव्ह्यू घेतलो तर जवळपास 180-85च्या वर जागेवर आम्ही बहुमत मिळवू, अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रात आहे. सर, एक हिंदी में सिंगल आईडी त्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या माध्यमांसोबत संवाद साधत होते. विरोधकांकडून जसं आंदोलन करण्यात आलं तसंच यावेळेस सत्ताधाऱ्यांकडून देखील आंदोलन करण्यात आलं. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतोय आणि याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा देखील केल्या जाऊ शकतात आणि त्याच घोषणांच्या अनुषंगानं विरोधकांनी यावेळेस आंदोलन केलंय.